नमस्कार मित्रांनो. तुम्हाला तर माहितीच आहे की ज्यावेळी मला करमत नसतं किंवा मला असा दिवस एकदम बोरिंगसा वाटत असतो ना, त्यावेळी मी सगळ्यात जास्त अगोदर माइंड फ्रेश करण्यासाठी येते, ते म्हणजे नेचरमध्ये. तर आज पण मी आली आहे. म्हणजे मी काय असं दाखवण्यासाठी नाही आले की काय वगैरे, पण नेचर हे आपल्याला किती हील करतं हे सांगण्यासाठी मी आजचा हा व्हिडिओ पुन्हा बनवलाय. तर मित्रांनो, आज मी जंगल एक्सप्लोअर करते. तर इथं मला आहे ना मोरांचा, चिमण्यांचा, अजून वेगवेगळ्या पक्ष्यांचा आवाज येतोय. आणि त्याच्यात मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे आज पडलाय पाऊस आणि थोडा थोडा अजून पण पाऊस येतोय. तर चला आपण पाहूया की मला किती झाडं समजतात आहे, म्हणजे किती झाडांची नावं मला येतात आहे. ते मी आज समजून घेण्यासाठी आले की मला खरंच त्या झाडांबद्दल थोडंफार माहित आहे का. यात अशा असंख्य झाडं असतील की ज्याची नावही मला माहित नसतील. तर चला आपण आता सुरुवात करूया. तर मित्रांनो, मला पहिलं झाड दिसलं हे, म्हणजे तसे सगळे भरपूर झाडं दिसले, पण जे माझी नजर गेली ते या झाडावरती. आता ह्या झाडाला तुम्ही पाहू शकता, थोडस जवळून बघा. हे बघा हे. हा, मला या झाडाचं नाव माहित नाही, पण मला मिळणाऱ्या ऑक्सिजन मध्ये या झाडाचा किती मोलाचा वाटा असेल ना, हे फक्त प्रकृतीच जाणू शकते. मी पण जाणलं पाहिजे, पण मला याचं नाव माहित नाहीये, तरी सुद्धा हे मला ऑक्सिजन देते. आता माहित नाही अशा असंख्य किती झाडं असतील जे मला ऑक्सिजन देत असतील, पण मला माहित सुद्धा नाही की त्या झाडांची नावं काय आहेत. हा, आय थिंक तुम्हाला माहित असेल तर कमेंट करा. चला पाहूयात पुढे अजून माझी कोणत्या झाडावरती नजर जाते. मित्रांनो, मला पहिलं असं झाड मिळालं. पहिलं जे आता मग आपण झाड बघितलं ना, ते तर काय माझ्या ओळखीचं नव्हतं, पण हे बघा, इथं लिंबाचं झाड दिसलंय मला. एवढ्या झाडांमध्ये तेवढे एकच झाड माझ्या लक्षात आलंय. ते लिंबाचं झाड आहे, कडुलिंबाचं झाड, ज्याचा म्हणजे जे मला ऑक्सिजन देण्यामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका निभावतात. त्यांच्यापैकी एक झाडाचं नाव तर मला माहित झालं. हा, थोडं बरं वाटलं की कम से कम एका झाडाचं तरी मला नाव माहितीये. अजून एक्सप्लोअर करूया. तर मला हे एक झाड ओळखीचं वाटतंय. हे सगळ्यांचंच ओळखीचं आहे, आपल्या घराच्या समोर पण असतं. तर हे जे झाड आहे हे आहे चिंचेचं झाड. हे सगळ्यांना माहित असेल, कोणी कोणी मला कमेंट पण करेल हे आम्हाला माहिती आहे चिंचेचं झाड आहे. पण हा, मला माहिती हे चिंचेचं झाड आहे. हे पण ऑक्सिजन देण्यामध्ये काम करतं. पण ह्या जंगलामध्ये जे माझ्या ओळखीची झाडं आहेत किंवा ज्यांची नावं मला माहिती आहे, त्याच्यापैकी हे एक झाड. त्याच्या आधी लिंबाचं झाड दिसलं मला, आता हे लावण्यात आलेलं आहे झाड, पण हे मला दिसलं. त्याच्या व्यतिरिक्त बाकीच्या झाडांची मला एवढी माहिती नाहीये, तरी पण देव करो मला अजून माझ्या ओळखीची झाडं दिसावीत. ठीक आहे, चला पुढे पाहूया. एक गोष्ट मी नोटीस केली, मी आता जेवढं फिरली ना त्याच्यामध्ये मला हे झाडे ना खूप जास्त वेळा दिसले. पण खरं खरं सांगते हा, मला ही गोष्ट सांगायला कुठली लाज नाहीये की मला ह्या झाडाचं खरंच नाव माहित नाहीये. जर कुणाला या झाडाचं नाव माहित असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या नॉलेजमध्ये पण त्या गोष्टीची भर पडेल. मला नाही माहिती, पण थँक्यू ह्या झाडाला पण मी बोलेल की मला ऑक्सिजन देण्यामध्ये इन फॅक्ट जर बोलायचं झालं ना, तर आपल्या प्रकृतीला सांभाळण्यासाठी सगळ्यात महत्वाची भूमिका निभावणारी झाडं आहेत ती. तर चला, बाय बाय. जंगलमध्ये हा, जंगलमध्ये मला असंख्य झाडं दिसले. त्यातले 90% झाडांची नावं मला माहित नाहीयेत. आणि पक्षी पण दिसले, त्यातले बऱ्याच पक्ष्यांची नावं अजून मला माहित नाहीये. आणि पक्ष्यांचा इतका छान आवाज आला एक ठिकाणी, त्याचे क्लिप्स मी आता टाकलेले आहेत त्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये, ते तुम्ही पहा पुढे. तर खूप जास्त भारी वाटलं. आजचा दिवस माझा खूप छान गेला. तर जेव्हा तुम्हाला कधी असं एकटं एकटं फील होईल ना, तर नेचरमध्ये नक्की या. काही तुमच्याकडून काहीही न घेता झाडं, प्राणी तुमच्यासाठी इतकं काही करून जातात. आपण जो श्वास घेतोय ना त्याच्यासाठी हे म्हणजे लोक सॉरी, हे झाडं, झुडपं, प्राणी वगैरे आपल्यासाठी एवढं सगळं हे करतात, निसर्गाचा समतोल राखण्यासाठी. जसं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितले की प्राणी जेवढे इम्पॉर्टंट आहेत, झाडं त्याच्यापेक्षाही जास्त इम्पॉर्टंट आहेत. तर प्रकृतीमधल्या कुठल्याही झाडांची तोड करू नका. झाडे लावा, झाडे जगवा, हे तर सगळ्यांचंच ऐकलंय, मी पण सांगेल. झाडं लावा, झाडे जगवा, आता आपल्यासाठी पण आणि येणाऱ्या फ्युचरसाठी पण. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. आणि हो, डोक्याला काय बोर वगैरे होत असेल ना, तर सरळ सरळ जंगलात जाऊन फिरून या. तुमचं मन एकदम मोकळं होईल माझ्यासारखं. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.